संजय राऊतांच्या आरोपावर श्रीकांत शिंदेंचं जोरदार उत्तर, पुरावा न देता आरोप करणं फक्त राऊतांना जमतं. राऊतांच्या आरोपावर उत्तर द्यायला बांधील नाही, पुरावे असतील तर समोर बसून दाखवले पाहिजेत. खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा सरकारवरच हल्लाबोल. सरकारी व्यवस्था बिनकामाची असते, माणूस नशेत असतो तेव्हा विचार करणं बंद करतो. कुणाला खेळाची नशा असते तर कुणाला राजकारणाची नशा असते. नितीन गडकरींचं एका कार्यक्रमात वक्तव्य. राज्यातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार. सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, नरेश म्हस्के, मेधा कुलकर्णी आणि श्रीरंग बारणे यांना पुरस्कार प्रदान. कोकणातल्या मतदारांकडे भाजपचं विशेष लक्ष. कोकणी मतदार महायुतीच्या पाठीशी राहिल्यानं भाजप आता विशेष लक्ष देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मोदीजी शो नाहीत ते विकासाचा रोड शो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं काँग्रेस नेते राहुल गांधींना प्रत्युत्तर. सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्षपदी सुशील बंडपट्टींची निवड. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान. अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित. अजित पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक पुरस्कार वितरण सोहळा. हनी ट्रॅप प्रकरण समोर आल्यानंतर अनेक मंत्र्यांना फोन टॅपिंगची भीती. रोहित पवारांचा आरोप. कृषी विभागाला सामाजिक विभागाला पीडा लागली आहे. या विभागातून नागरिकांना होणारा त्रास जाऊ ही प्रार्थना. रोहित पवारांचा टोला. भाजपनं एका कंपनीची 90 कोटींची पेनल्टी माफ केली. ही पेनल्टी का माफ केली? भाजपनं उत्तर द्यावं. रोहित पवारांची मागणी. अपक्ष आमदार शरद सोनवणे अडचणीमध्ये सापडले. सोनवणेंचा मंत्री महोदयांविरुद्ध अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. कृषी मंत्री कोकाटेंचं खातेपालट केलं जाण्याची शक्यता. संजय शिरसाट यांच्यासह इतर काही मंत्र्यांनाही डच्चू देणार असल्याची चर्चा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता. सुनील तटकरे आणि अजित पवारांची 2 तास चर्चा. राजीनाम्याशिवाय पर्याय नसल्याची बैठकीत चर्चा. सूत्रांची माहिती. माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांचं सिन्नरमध्ये आज शक्ती प्रदर्शन. गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी समर्थक एकत्र आले. मंत्रालयातील ठराविक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषामध्ये बदल. गुरुवारी काढलेल्या शासन निर्णयावर मंत्रालयातील उपसचिवांचा संताप. शासन निर्णय बेकायदेशीर असून हायकोर्टामध्ये दाद मागणार. मनसेकडून नवीन विभाग अध्यक्षांची नियुक्ती. राज ठाकरेंकडून नव्या विभाग अध्यक्षांना नियुक्तीपत्र. पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं नवे बदल. फडणवीस सरकार कॅरेक्टरलेस सरकार, याला स्वतः फडणवीस जबाबदार. संजय राऊतांचा पुन्हा एकदा हल्लाबोल. 75% मंत्री युजलेस, दरोडेखोर म्हणून काम करतात. सरकार चारित्र्यवान आहे हे सिद्ध करण्यासारखं काम करा. संजय राऊतांचा घणाघात. संपूर्ण मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची गरज. क्लीनचिट कुणाला द्यायची आधीच ठरलं असतं. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी घाई कशाला? संजय राऊतांचा सवाल. सरकारनं आतापर्यंत रद्द केलेले 42,198 जन्म प्रमाणपत्र परत मागवण्याच्या सूचना. 15 ऑगस्टपर्यंत रद्द प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी परिसरामध्ये केली पाहणी. पाहणी करताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं. विकासामध्ये अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. हिंजवडीचा आयटी पार्क महाराष्ट्राबाहेर चाललं आहे. रस्ता रुंदीकरणावरून अजित पवारांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याला सुनावलं. माधुरी मिसाळांना सहकारी म्हणून बैठकीपूर्वी कल्पना देण्याच्या सूचना. यात वादाचा प्रश्न नाही. महायुतीमध्ये कोणतीही दरार नाही. मंत्री शिरसाट यांचं स्पष्टीकरण. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं मंत्री संजय शिरसाटांना पत्र. बैठका घेण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं पत्रातून उत्तर. अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. अण्णासाहेब डांगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. 30 जुलैला मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घेतलं माता महाकाली देवीचं दर्शन. राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना. अमरावती जिल्हा न्यायालयातील ई-लायब्ररीचं उद्घाटन. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंची उपस्थिती.
दोंडाईचामध्ये प्रहार पक्षामध्ये पंकज सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन. अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देऊन केली मागणी. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात. मुंबई पुणे महामार्गावर 15 ते 20 गाड्यांचा भीषण अपघात. अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी झाल्याची माहिती. अपघातात एका महिलेचा मृत्यू. दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये वाद. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर बॅनर लावल्यानं वाद. सुरक्षा रक्षकांकडून आयोजकांना विचारणा. संबंधित आयोजकांकडून आवाज वाढवत अरे रावी. रत्नागिरीमधील लोटे एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना. विनती ऑर्गॅनिक कंपनीमध्ये भीषण स्फोट. दुर्घटनेत एक कामगार जखमी. स्फोटाचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट. ठाण्यातील जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहणार. 26 जुलै ते 3 ऑगस्ट गर्डर बसवण्याचं काम होणार. ठाणे वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी. तर वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन. नाशिकमध्ये सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुखरूपपणे सुटका. अग्निशमन दलाकडून 4 सुटका. जवळपास 1.5 तास लिफ्टमध्ये अडकले होते तरुण. नाशिकच्या पंडित कॉलनीमधली घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटली. ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं सर्वत्र पाणीच पाणी. अनेक दुकानं आणि रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. परभणीत भाजपच्या वतीनं संकष्टी चतुर्थीपासून विनायक चतुर्थीपर्यंत स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन. शहरातील 62 प्रभागांमध्ये भाजपच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवली जाणार. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुशखबर. कोकण रेल्वेची खास कार रोरो सेवा सुरू. आजपासून 23 ऑगस्ट पर्यंत सेवा सुरू राहणार. पहिल्या श्रावणी शनिवारच्या निमित्तानं पुरातन कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये संत एकनाथ रंगमंदिराच्या छताला गळती. तर 8 कोटी रुपये खर्चून रंगमंदिराची नुकतीच करण्यात आली आहे डागडुजी. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था. हिंगोलीत जवळ जाणाऱ्या रस्त्यांची चाळण. तर वाहन चालकांचा संताप. इंदापुरातील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण अवस्थेमध्ये. पुलाला भगदाड पडल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यावर रात्री झाड कोसळलं. वाहतूक पूर्णपणे बंद. पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. कोल्हापूरमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृती कार्यशाळा घ्या. जिल्हाधिकारी अमोल एडगेंच्या सूचना. कोल्हापूरमध्ये अनधिकृत हातगाड्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई. कारवाईत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त. तब्बल 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरुषांना 21 कोटी 44 लाख रुपयांचं वाटप. 6 महिने रेशन न घेतल्यास आता रेशन धान्य कायमचं बंद होणार. दर 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून नवी यादी दिली जाणार. पुण्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल. भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या टाक्यांमधून पाणी पुरवठा केला जाणार. आज कारगिल विजय दिवस. 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला 26 वर्ष पूर्ण. महाराष्ट्रातील 1000 ITI मध्ये कारगिल विजय दिवस साजरा. मंत्री मंगलप्रभात लोढांचा अभिनव उपक्रम. पिंगोरी येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा. गावातील शहीद शंकर शिंदे यांना कारगिल युद्धामध्ये वीरमरण. शंकर शिंदे यांच्या स्मारकाला अभिवादन. 26 जुलै 2005 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस. या दिवशी मुंबईत आलेल्या पुरामुळे शहराचं मोठं नुकसान. 1000 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू. यवतमाळमधील रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संपाप्रकरणी 2 ऑगस्ट रोजी सुनावणी. संप बेकायदेशीर असल्याचा बुधवारी औद्योगिक न्यायालयाचा आदेश. बुलढाण्यामधील सर्व शाळांमध्ये आज एक पेड मां के नाम मोहीम. आता पालकांच्या हस्ते सार्वत्रिक वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन. बुलढाण्याच्या खामगावात अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याची मागणी. अतिक्रमण चुकीच्या पद्धतीनं काढण्यात आल्याचा मनसेचा आरोप. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं आंदोलन. शेट्टींकडे 500 एकर जमीन असल्याचा क्षीरसागरांचा आरोप. राजू शेट्टींचं क्षीरसागरांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 80% मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली. धरणामध्ये 12,762 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पावसामुळे पाण्याची गळती सुरू. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं पाहणी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहन चालकांना नाहक त्रास, खड्डे बुजवण्याचं काम सुरू. वर्ल्ड चॅम्पियनशिप जलतरण क्रीडा स्पर्धेमध्ये पूर्वा गावडेनं केलं जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व, नितेश राणेंकडनं नागरी सत्कार. विदर्भ आणि मराठवाड्यातील वाहन चालकांना पुणे जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेल्या वाघोली शहरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, नगर रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी. साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, कोयनासह प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसानं खरीपाची पिकं तरारली तर शेतकरी वर्गात आनंदाचा वर्षाव. चोरांनी मोबाईल फोनचं दुकान लुटलं, ठाण्यामध्ये 15 लाख रुपयांचा मोबाईल चोरी, 15 लाख रुपयांचे मोबाईल चोरीला. इंदिरानगरच्या शंकर मोबाईल सेंटर दुकानात चोरी. भंडाऱ्यामध्ये सकाळपासून पावसाची संततधार तर गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, 3652 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेडमध्ये अर्धापूर शहरामध्ये पावसानं नाले तुंबले, नाल्याचं पाणी आठवडी बाजारात शिरल्यानं भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान. भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाची संततधार, वैनगंगेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता. पावसामुळे एकीकडे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण तर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. गोंदियात मुसळधार पाऊस, शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, वाहन चालकांची रस्त्यावरून तारेवरची कसरत. जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी. बीडमध्ये संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना आधार, आष्टीतील बालघाटाच्या रांगेमध्ये धुक्याची चादर, निसर्गरम्य शृंगेरी देवी गडावर दाट धुकं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, मुसळधार पावसानं धबधबा ओसांडून वाहू लागला. धाराशिवमध्ये 2 दिवसांपासून पाण्याची संततधार, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस, माणगाव अंबोली घाटामध्ये जोरदार पाऊस सुरू. गडचिरोलीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाची संततधार, छत्तीसगडकडे जाणारे 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद, अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयासोबत संपर्क तुटला. तब्बल 35 दिवसानंतर धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात, पहिल्याच पावसामध्ये रस्त्यावर पाणी साचलं, नालेसफाई नीट न झाल्यानं पाणी साचल्याचं समोर. वाशिममध्ये वनोजा गाव परिसरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार, जिल्हा परिषद शाळा परिसरात पाणी साचलं, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास. अमरावतीमधील मोर्शी तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर, वर्धा धरणाचा जलसाठा 52.31%. कोल्हापुरात घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम, पंचगंगा नदीची पातळी 26 फुटांवर पोहोचली, 39 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये सततच्या पावसानं विहीर उद्ध्वस्त, भर चौकातील जुनी मोठी विहीर पावसानं ढासळली. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला, कोयना धरण क्षेत्रामध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद, तर कोयना धरणाच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार. नागपूरला आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं, मनीष नगर अंडरपासमध्ये पाणी साचलं. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये 85.20% पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2.5% पाणीसाठा जास्त. पालघरमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी, पालघर पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, समुद्रात उंच लाटा उसळण्याचा अंदाज. रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस, तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, सावित्री आणि कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली, महाडमध्ये पूर सदृश्य परिस्थिती. महाडमध्ये पूर सदृश्य परिस्थिती, पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास, प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना. जालना जिल्ह्यालाच पावसाचा येलो अलर्ट, जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात, पावसामुळे शेती पिकांना दिलासा. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले, धरणातून एकूण 7000 क्युसेकने विसर्ग सुरू. भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे रस्ते वाहतुकीसाठी करण्यात आले बंद. नवी मुंबई एपीएमसी बाजारामध्ये आलू बुखार फळाला मोठी मागणी, फळाची आवक कमी झाल्याने दरामध्ये वाढ, किरकोळ बाजारामध्ये 200 ते 300 रुपयांनी विक्री.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आज दुसऱ्या दिवशी देखील पूर्णपणे बंद. व्यापाऱ्यांकडून थकीत पैशांच्या मागणीसाठी बंद. बीडच्या बलभीम महाविद्यालयामध्ये एनसीसी कॅडेटच्या रॅलीतून पथनाट्याचं आयोजन. पथनाट्यातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. परभणीच्या जिंतूरमध्ये तहसील कार्यालयावर कुरेशी समाजाचा मूक मोर्चा. शासनाकडे दिलं मागण्यांचं निवेदन. परभणीत अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण. विविध मागण्यांसाठी रावण युवा फाउंडेशनच्या वतीने उपोषण. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला ग्रामपंचायतींचा विरोध. शेजारील 8 ग्रामपंचायतींचं जिल्हा परिषदेला पत्र. भंडाऱ्यामध्ये पवनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर लागले पथदिवे अजून सुरू नाही. त्याविरोधात विदर्भ युवा क्रांती संघटनेचं आंदोलन. प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे. हर्षल पाटील यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. थकबाकीच्या विरोधात कंत्राटदार उच्च न्यायालयामध्ये जाणार. बिल्डर्स असोसिएशनकडून हर्षल पाटील यांना श्रद्धांजली आणि आंदोलनाचा इशारा देखील. आमदार सदेश पाटील यांनी कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. सरकारनं तातडीनं कंत्राटदारांचं थकीत बिल प्राधान्यानं देण्याची करण्यात आली मागणी. पांढरकवडा ते केळापूर महामार्गावर खड्डेच खड्डे. महामार्गावर अपघातांचा धोका वाढला. तात्काळ खड्डे भरण्याची वाहन चालकांची मागणी. पुणे मार्केटयार्ड परिसरामध्ये वाहतुकीत तात्पुरते बदल. टिळेकर चौक ते आईमाता मंदिर हाईट्स बॅरियरपर्यंत जड वाहनांना मुभा. सिल्लोड तालुक्यातील पळशीगाव डोंगरी भागातून वगळल्यानं ग्रामस्थ आक्रमक. गावाचं नाव राजकीय द्वेषातून वगळल्याचा आरोप. गाव सहभागी करून घेण्याची येथील ग्रामस्थांची मागणी. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पासमध्ये काळा बाजार. पोलिसांकडून 5 जणांच्या टोळीला अटक. 200 रुपयांचा पास 800 ते 1000 रुपयांना विकत असल्याचं समोर. बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसचं इंजिन फेल. रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल. अनेक प्रवाशांचा रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास. सरकारला स्मार्ट मीटर विरोधातील मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. ही शेवटची संधी. नागपूर खंडपीठाचे निर्देश. पुणे विमानतळावर 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. पुणे कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई. बँकॉकहून पुण्याला आलेल्या प्रवाशात त्याच्यावर कारवाई. भंडाऱ्यामध्ये गांजाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई. 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दैनिक भास्करचे छायाचित्रकार मच्छिंद्र नागरे यांना शिवेगाळ करत धमकावलं. शिवेगाळ करणाऱ्या गुंड आणि त्याच्या मालकावर कारवाईची मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉक्टर अब्दुल कदीर यांची मागणी. गडिंग्लजमध्ये सापडलेल्या बनावट नोटांचा पुरवठा. पश्चिम बंगालमधून पश्चिम बंगालच्या दोघांना अटक. आतापर्यंत एकूण 10 संशयितांना अटक. जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा. सॉफ्टवेअर इंजिनियरची चौकशी सुरू. बनावट सॉफ्टवेअर बनवत शासनाची फसवणूक करत असल्याप्रकरणी कारवाई. मध्ये ऑनलाईन जुगारावर पोलिसांची धाड. 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 जणांना ताब्यात घेतलं. सिंधुदुर्गात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासासह 30,000 रुपये दंडाची शिक्षा. प्रियकराच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळत एका तरुणीची आत्महत्या. गळफास लावत संपवलं जीवन. प्रियकराला उद्यापर्यंत पोलीस कोठडी. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरवणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांची कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मुंबईत प्रवासी महिलेचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना अटक. 6.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत. महिलांना कोल्हापुरातून करण्यात आली अटक. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ परिसरामध्ये 4 चोरट्यांकडून महिला आणि पुरुषांना मारहाण करत दागिन्यांची चोरी. गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. उल्हासनगरमध्ये दुकानाचं शटर फोडून चोरी. दुकानातील पैशांसह इलेक्ट्रॉनिक साहित्याची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे. हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल. कराड चिपळूण राज्य महामार्गावर भीषण अपघात. एराड गावच्या हद्दीमध्ये सिमेंटनं भरलेला ट्रक पलटी. अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. सिल्लोडमध्ये फुलंब्री परिसरात विद्यार्थ्यांवर हल्ला करणारं वानर जेरबंद. वानर गौताळा अभयारण्यामध्ये सोडण्यात आलं. तुर्भ्यात इंदिरानगर येथील रेशमा कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 हरणांचा मृत्यू. लाळ्या खुरकूत आजारानं हरणांचा मृत्यू. नाशिकच्या दिंडोरी परिसरामध्ये बिबट्याची दहशत. एका घरातील श्वानाच्या पिलावर बिबट्याचा हल्ला. तर बिबट्याचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. देशात दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राची पिछाट. महाराष्ट्र 5व्या स्थानी घसरला. कर्नाटक पहिल्या क्रमांकावर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवमध्ये दाखल. भारत आणि मालदीवमधील राजनैतिक संबंधांचं केलं कौतुक. मालदीवला $565 कर्ज देण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा. भारत आणि मालदीवमध्ये 8 करारांवर स्वाक्षरी. पंतप्रधान मोदी आणि मालदीवच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये करार. वित्त, डिजिटल, मत्स्यपालन क्षेत्रातील करार. पंतप्रधान मोदींची मालदीवचे राष्ट्रपती मुज्जो यांच्याशी फलदायी चर्चा. उभय राष्ट्रांतील संबंध आणि उज्ज्वल आणि राष्ट्रातील यावर दोन्ही राष्ट्रांची संमती. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर 5 वर्षात 362 कोटींचा खर्च. राज्यसभेत सादर आकडेवारीवरून माहिती समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.